नाही, सुरुवातीलाच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, शिवसेनेचे सन्मान्य उदय सामंत साहेब असतील, भरतशेठ गोगावले असतील, सर्व शिवसेनेचे आमदार महोदय असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आदरणीय आमचे आमदार शेखर काका, सगळ्यांचेच मी या निमित्ताने खूप आभार मानीन. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याचे आभार मानीन. खरं तर हे यश आज जे बिनविरोध आदरणीय अनिकेत भाईंना मिळालेलं आहे. आदरणीय तटकरे साहेबांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सर्व म्हणजे महायुतीमध्ये असेल सगळ्यांसोबत असणारे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे समन्वयाचे संबंध असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत असताना आज खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे, अतिशय अभिमानाचा दिवस आहे. आणि अनिकेत भाईंना या निमित्ताने मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देईन. एक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक हा विजय आहे. बिनविरोध आत्तापर्यंत कदाचित कोणाची विधान परिषद ह्याआधी झाली असेल असं मला वाटत नाही, पण अतिशय नम्रपणाने आम्ही हा जो मिळालेला आमचा विजय आहे तो स्वीकारत असताना या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जी काही संधी अनिकेत भाईंना मिळालेली आहे, मला खात्री आहे की कोकणाच्या विकास कामांमध्ये अधिकाधिक ते विधिमंडळामध्ये, त्याचबरोबर एक आमदार म्हणून जे जे व्यासपीठ असेल तिथे अधिक चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने ते कोकणातले प्रश्न मांडतील आणि सोडवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.